नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती। तर आजची रेसिपी आहे चिकनची सुक्की भाजी। तर चला बनवायला सुरुवात करूया। आणि तुम्ही अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा। चला तर मग सुरुवात करूया रेसिपीला। इथे मी अर्धा किलो चिकन घेतलंय आणि ते स्वच्छ मी आता धुवून घेतलेलं आहे। चिकन शिजवण्यासाठी मी इथे 2 चम्मच तेल घातले आणि त्यामध्ये आता बारीक कट केलेला कांदा घालणार आहे। कांदा थोडा परतला की त्यामध्ये एक टोमॅटो घालून घ्यायचं आहे। टोमॅटो घातल्याने काय होतं, चिकनचा थोडा वास येत नाही, त्यामुळे आपण टोमॅटो घालून घेणार आहोत। आणि टोमॅटो आता छान परतून घ्यायचे आपल्याला। यामध्ये थोडं मीठ घालायचं आहे, थोडी हळद घालायची आपल्याला याच्यामध्ये। आता यामध्ये आपण चिकन हे घालून घेणार आहोत आणि आता हे परतून घेणार आहोत छान। छान मिक्स करून झाले, त्यामध्ये थोडी कोथिंबीर घालायची थोडीशी। आणि हे ना पाणी न घालताच आपल्याला शिजवून घ्यायचे झाकण ठेवून कमी गॅसवर एकदम। चिकन शिजतंय तोपर्यंत आपण वाटण करून घेऊया। इथं मी एक टोमॅटो घेतलंय, अद्रक घेतलंय, लसूण 2 ते 3 हिरव्या मिरच्या आणि कोथिंबीर याचं आपण बारीक वाटण करून घेणार आहोत आणि एकत्रच वाटण करणार आहोत। इथं वाटण आपलं वाटून झाले, पाणी न घालता मी वाटलंय, कारण टोमॅटोला पाणी सुटतं, त्यामुळे असंच वाटण करून घ्यायचे। इथं आपलं आता चिकन पण शिजून झाले। चिकन शिजायला वेळ लागत नाही, त्यामुळे पटकन शिजतं। तर इथं पाणी न टाकता पाणी सुटलंय, त्यामुळेच पाणी नाही टाकायचं याच्यामध्ये आपल्याला। तर आता हे शिजून झाले तर गॅस बंद करू आणि ह्याच कढईमध्ये आता आपण परतवायला घेऊ। गॅसवरती मी आता कढई तापवायला ठेवली, त्यामध्ये तेल घालून घेतलंय। याच्यात आपण शहाजिरे घालणार आहोत, 2 वेलची, दालचिनीचे 2 तुकडे आणि तमालपत्र। त्याच्यानंतर इथं बारीक कट केलेला मी कांदा घेतलाय। आता हे छान परतून घ्यायचं आपल्याला। कांदा छान असा परतला की यामध्ये आता वाटण घालून घेणार आहोत। कांदा असा लालसर होऊन द्यायचा आहे। हे वाटण आता छान असं परतून घ्यायचं आहे आपल्याला। टोमॅटोचा आंबटपणा थोडा जाऊपर्यंत असंच कमी गॅसवरती आपण परतून घेणार आहोत। आता मसाला आपला परतून झाला आहे, तर यामध्ये आपण आता बाकीचे मसाले घालू। मी इथे गरम मसाला घालते, धना पावडर आणि थोडीशी लाल मिरची घालणार आहे। तुम्हाला तिखट अजून हवं असेल तर तुम्ही आणखीन मसाले घालू शकता याच्यात, तर मी थोडंच घातले। आता हे छान असं परतून घ्यायचं आपल्याला। आता मसाला परततोय ना, त्यावेळेस आपण थोडं मीठ घालून घेणार आहोत। तर आपण शिजवताना मीठ घातलं होतं, तर त्यामुळे आता थोडंच मीठ घालायचं। आता मसाला छान परतला आहे, आता याच्यात आपण शिजलेलं चिकन घालून घेणार आहोत। आता याच्यात सर्वात शेवटी आपण कोथिंबीर घालून घेऊ आणि 5-1 मिनिट आता हे शिजवून देऊ। तर हे मी पाणी न वापरताच मी सुक्कं चिकन केलं आहे। तर तुम्हाला पाणी जर घालायचं असेल याच्यात, तर तुम्ही गरम पाणी याच्यात घालू शकता। इथे आपली आता रेसिपी बनवून तयार झाली आहे। एकदम छान अशी रेसिपी झालेली आहे। तर आवडल्यास नक्की लाईक करा, कमेंट करून सांगा कशी झाली।